आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. आणि आज आमदार प्रवीण दरेकरांनी आमदार अमोल मिटकरींना तिळगुळ दिलेला आहे. कधी कधी दोघे एकमेकांच्या विरोधात कटू बोलत होते, कडू बोलत होते. आज नवीन सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, काय तिळ संक्रांतीचा नवीन संदेश दिला तुम्ही? मोदी साहेबांचा प्रभाव या देशवासियांच्या, मग नागरिक असो किंवा पक्षाचे कार्यकर्ते, एवढा आहे की सगळ्यांना एका माळेत वेढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कधी काळी आम्ही एकमेकांवर, खरं आहे की टिकाई करायची, ती वैचारिक असायची, पक्षाची लाईन असायची, परंतु आताच्या पिढीला विकासाचं राजकारण हवंय. आणि जे मोदी साहेबांनी या देशात आदर्श घालून दिलाय, आणि त्याच्यामुळे आपण बघाल महाराष्ट्रात विकासाचं राजकारण करणारे पटकन कोण तीन नेते आपण बोललो तर त्या ठिकाणी पवार साहेबांनंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे, अजितदादा, की ज्यांना विकास कामांची भूक आहे. आणि केवळ भूक नाही तर ते विकास पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. आणि मग आताच्या पिढीला विकास पाहिजे, तुमचं जात पात भांडणं याच्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि म्हणून मोदी आज जर देशासाठी विकास करतायत तर येणाऱ्या लोकसभेत मोदी साहेबांच्या मागे ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका अजितदादांनी घेतली, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतली, आणि त्यांनी पक्षापलीकडे विचार केला. आणि हे फार कमी नेत्यांच्या मनात असतं की माझ्या पक्षाचं तर काम मी करेन, परंतु आज देशाला मोदी साहेबांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. त्याच्यामुळे त्यांनी मोदी साहेबांना समर्थन दिलं, आणि त्याचा असा परिणाम आहे की जे देश पातळीवर होतंय, राज्यातल्या आमच्या नेत्यांनी केलंय, ते जिल्हा पातळीवर होतंय. आणि आता आमचा मेळावा झाला आणि मग अमोल बोलला घरी चल. मग एवढी मोठी भाषणं ठोकली आणि घरी गेलो नाही तर परत कसं होणार. म्हणून, आणि अमोल आमचा मित्र आहे, भले त्यावेळेला आमचे पक्षीय मतभेद असतील, आता तर आम्ही एकत्र आहोत, त्याच्यामुळे विषयच नाही आहे. येणाऱ्या काळात असेच सारी जण आम्ही या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहोत. अमोलला थोडे जवळ आहे, खूप दूर बसले तुम्ही. तुमच्याजवळ या बरोबर बसा, मधात बसले तरी चालते. एक महत्वाचा आणखी एक प्रश्न आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी. आम्ही अनेक डिबेटमध्ये तुमच्या दोघांना भांडताना पाहिलेलं आहे. आज दरेकर साहेब घरी आले, तुम्ही स्वागत केलं आणि अतिशय कौटुंबिक संवाद जो असतो तो झालेला आहे. मधातले जे मतभेद होते, वैचारिक जरी असेल ना, ते गळून पडले असं वाटतं का? नाही, त्यांनी मला तिळगुळ भरवतानाच तुम्हाला बऱ्याच प्रश्नाची उत्तरं दिसली असतील. त्यांनी सांगितलं पक्षीय मतभेद नक्कीच आमचे होते, पण विधान परिषदेचा सदस्य झाल्यानंतर मला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळापासून. त्यावेळेस तर आम्ही विरोधी पक्षात होतो, ते स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे हे कौटुंबिक जिव्हाळा माझा सुरुवातपासून आहे. आणि त्यांनी माझ्यावर टीका केली तर मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा. ते दादांचा अनुभव मोठा आहे. 20 वर्ष 1988 पासून अकोल्याशी त्यांचा संपर्क आहे. त्याच्यामुळे, आणि आता तर महायुतीमध्ये आहोत. अजितदादा आमचे नेते आहेत, त्यांनी आताही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये, देशात आता मोदीजीनंतर महाराष्ट्रामध्ये जर कोणाचं नाव घेतलं जातं तर ते ऑफकोर्स देवेंद्रजींचं, शिंदे साहेबांचं, आणि आता ताकद आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आता महायुतीचा हा मेळावा यशस्वी केला. आणि एक राजकीय शिष्टाचाराच्या पलीकडचा भाग हा कौटुंबिक जिव्हाळा. माझ्या घरी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वारंवार येता सर्व, आणि मला असं वाटतं की माझ्या सामान्य माणसाच्या घरी मोठे नेते आले तर तेवढं आम्हालाही बरं वाटतं. पण त्यांनी एका शब्दात माझ्या विनंतीला मान दिला. हा जिव्हाळा तिळगुळ घ्या गोड गोड बोला एवढा पुरता नाही, तर 2024च्या निवडणुकीच्या निकालातूनही दिसेल. आणि अजितदादांच्या नेतृत्वात महायुतीचं, म्हणजे शिंदे साहेब, फडणवीस साहेब या सर्वांच्या नेतृत्वात महायुतीचं 2024ला जे टीका करतात महायुतीवर, ते तुम्हाला घरी बसवलेले आम्ही दाखवू. दरेकर साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे. शिवसंदेश यात्रा मागच्या लोकसभेच्या वेळेस 2019 मध्ये आमदार अमोल मिटकरी होते, त्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा. तर अशी कोणती यात्रा किंवा असा कोणता पुढचा काही कार्यक्रम ठरलेला आहे की अमोल मिटकरींसारखे जे वक्ते आहेत महाराष्ट्रात तुमच्या महायुतीमध्ये, त्यांना महाराष्ट्राच्या लेवलवर फिरवण्यासाठी? तिन्ही पक्ष आपापल्या परीनं यात्रा काढतायत. महायुतीची जेव्हा यात्रा होईल, निश्चितच राज्यातले जे चांगले वक्ते आहेत, नेते आहेत, त्यांचा अंतर्भाव होईल. आणि एक कोणालाही मानायला काय हरकत नाही, राज्यामध्ये जे काही तरुण नेते यांची वक्तृत्वावर छाप आहे, ज्यांना समज आहे, अभ्यास आहे, अशामध्ये अमोल मिटकरी आहेत. त्यांचा महायुतीत निश्चितच अशा कामांसाठी उपयोग केला जाईल. एक प्रश्न विचारतो शेवटचा, की अमोल मिटकरी आता ज्या घरी तुम्ही आले आहेत, हे भाजपच्या एका नगरसेवकाचा, त्यांच्या घरी भाड्यानं राहतात. त्यांनी नवीन घर बांधायची
तयारी सुरू केलेली आहे. ते वारंवार दादांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल बोलत असतात. हे संकेत काही असे जुळून येत आहेत का, असं काही वाटतंय का? मी एक उत्तर मी देतो. महायुतीचा पायगुण आहे की माझं घर स्वतःचं होते इथे, हा एक भाग. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या नेत्यानं हे केलं पाहिजे, ती माझी भावना आहे. पण शेवटी लोकशाहीमध्ये ज्याचं मॅन्डेट तोच पुढारी. तर आता तुम्ही विचारू शकता त्यांना. हे नगरसेवक जरी भाजपचे असतील तरी आमचं नातं हे महायुतीसारखंच राहिलेलं आहे. दरेकर साहेब, आज महायुतीचा मेळावा झाला. एकंदरीत तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जो संवाद झाला, हे पर्क्युलेशन जे आहे नेत्यांचं वरचं, हे कार्यकर्त्यांमध्ये पसरते असं वाटतं का तुम्हाला? ती एक प्रोसेस असते बघा, एका दिवसात तर काही होत नसतं. आता आपण बघायला पहिलं सुरुवातीच्या काळात असं वाटलं होतं कसं काय यांचं जमणार, दादांचं, देवेंद्रजींचं, शिंदे साहेबांचं, सगळे बलाढ्य नेते आहेत. परंतु त्यांनी आपल्या नेतृत्वापेक्षा महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्राचा विकास त्या ठिकाणी नजरेसमोर आणला. म्हणून आज बघा तिघं समन्वयातनं एकमेकांना विचार करून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्यकारभार हाकतायत. तर महाराष्ट्र काही छोटं राज्य नाही, हे राज्य चालवणं तसं फार अवघड गोष्ट आहे. आणि तिन्ही प्रगल्भ नेते आहेत. तिघांमध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. एक ग्राउंडवर नेता आहे, एक अभ्यासक आहे, एकाचा प्रशासनावर दरार आहे. अशा या सगळ्या तिन्ही वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या नेत्यांची मोठ आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रात आता हे वरच्या पातळीवर झालं, म्हणजे जिल्हा स्तरावर व्हायला पाहिजे. तर आज एका वेळेला महाराष्ट्रात आमचे 36 मेळावे होत आहेत. आणि एक प्रक्रिया असते ना, ती झाली की उद्या तालुका स्तरावर आमच्या बैठका होतील, शेवटी गाव स्तरावर पण जाऊ. आणि एक दिवस, आता शिवसेना भाजपची युती किती वर्ष होती सांगा ना मला? 25-30 वर्ष होती. ती काही एका दिवसाची प्रोसेस नसते. आणि मला वाटतं येणारे काही काळ आमची युती अशीच पुढे भक्कमपणे पुढे वाटचाल करेल, यावर आमचा विश्वास आहे. एक छोटा प्रश्न विचारतो. जागांची देवाणघेवाण होताना एकमेकांचे उमेदवार एकमेकांच्या पक्ष चिन्हावर उभं करण्याचा काही विचार आहे का? नाही, आमच्याकडे जेव्हा तिकीट वाटप होईल किंवा उमेदवाऱ्या निश्चित होतील त्या मेरिटवर होतील. आणि त्याच्यामुळे हा वाद येईल असं मला वाटत नाही, कारण तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा वाद कुठे येणार नाही. एकमेकांना सामोपचारानं त्या ठिकाणी ॲडजस्ट केलं जाईल. कारण शेवटी आमच्या तिन्ही पक्षाचा उद्देश हा जनतेसाठी आहे, आमच्या खुर्चीच्या पदांच्या साठमारीसाठी नाही आहे. ज्या वेळेला आमच्यात पदांची तिकिटांची मारामारी होईल त्यावेळेला लोकांनाही ते आवडणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्याच्यामुळे आमचं नेतृत्वही करेल आणि आमचे कार्यकर्तेही हळूहळू त्या मोडमध्ये येतील. तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार? हो, तिन्ही पक्ष आपापल्याच चिन्हावर लढणार. तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. मगाच्या भाषणात तुम्ही बोललात की 5 आमदार आणि 2 मोठे नेते शरद पवार गटाचे तुमच्याकडे येणार आहेत. कोण आहेत? काही आल्यावर तुम्हाला नाव समजेलच. तुमचे सोर्सेस चांगले आहेत. मी चार नेते सांगितले आणि 2 मोठे नेते. तर वेट अँड वॉच, आगे आगे देखो होता है क्या. होणार मात्र एवढं महाभूकंप होणार पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या गटात. आणि काँग्रेसमध्ये पण होणार. ती सुरुवात झाली. काँग्रेसमध्ये पण होणार. जे आता मुरली देवरांचे चिरंजीव, जो काँग्रेसचा चेहरा होता, मिलिंद देवरा जर काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत ना, यापेक्षा दुर्दैव काँग्रेसचं दुसरं असूच शकत नाही. ज्यांनी काँग्रेस उभी केली, जे काँग्रेसचे हार्डकोर गांधी फॅमिलीच्या किचनमध्ये होते, त्यांना जर वाटत असेल की पक्षात आता काय होऊ शकत नाही, ते शोकांतिका काँग्रेससाठी आहे. आणि त्याच्यामुळे शेवटची घरघर आजचा हा प्रवेशाने सुरुवात झालेली असं मला वाटतं. त्या नेत्यांना तिळगुळ पोचलं असं म्हणता येईल मग? नाही, प्रश्न तिळगुळचा नाही. आम्ही तर तिळगुळ सगळ्यांनाच वाटायला तयार आहोत. परंतु आता सगळे विकासाच्या मागे लागलेले आहेत आणि काँग्रेसचं काउंटडाऊन होतंय. काँग्रेसला नेतृत्व नाही, इच्छाशक्ती नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता लोकांचं सगळं फास्ट झालेलं आहे. त्यांना विकास गेले अनेक वर्ष नाही झालेला, तो व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग मिलिंद देवरांसारखा अत्यंत अभ्यासपूर्ण असं तरुण आहे, खासदार म्हणून त्याची कारकीर्द, लोकांशी जनसंपर्क. आणि मुरली देवरा साहेब होते, मी पाहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी चळवळीत जीवनात, की सगळ्यांना पक्षाचा कुठलाही असला तरी सगळ्या पक्षातल्या लोकांना आपलासा वाटणारा नेता होता. एवढं त्यांचं वागणं सगळ्यांशी आपुलकीनं होतं. आणि त्याच्यामुळे एक सुसंस्कारित फॅमिलीतला काँग्रेसचा जेव्हा नेता येतो तेव्हा काँग्रेसचं काही भविष्य खरं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त तिळगुळाची आवश्यकता कोणत्या नेत्याला आहे की त्यांना गोड बोलावं असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरे आणि दुसरं संजय राऊत. ते गोड बोलतच नाहीत कधी. सकाळी उठले की त्या ठिकाणी कारलं तोंडात घेऊनच येतात. तुम्हाला कसं वाटतं? नाही, आम्हाला आणखी एक तिसरं नाव जोडतो मी, ते जितेंद्र आव्हाडांना. त्याची खास गरज आहे त्या अधिकारात की त्यांना तिळगुळाची खास गरज आहे. आणि थोडंसं तिळगुळ त्या रोहित पवारांना पण दिलं पाहिजे.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश घेऊन पुढच्या काळात महायुतीचे कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी आणि महायुतीच्या विजयासाठी काम करतील असं या दोन्ही नेत्यांनी सांगितलं. घोडा मैदान जवळच आहे. या एकीचा परिणाम निवडणुकीत नेमका कसा दिसून येईल हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.